महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. राजकारणात गाठीभेटी सुरूच असतात. कुणी कोणाची भेट घेतली म्हणजे पक्ष सोडला असं होत नाही. जयंत पाटील एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पुढील 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आमदार रवी राणा यांचा मोठा दावा. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर सुनेत्रा पवारांकडे राज्याची जबाबदारी असेल, रवी राणा यांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा फेटाळल्या. विलगीकरण होणार असतं, पक्षवाढीसाठी दौरे केले नसते, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही भविष्यात एकत्र येऊ शकतात, आमदार रवी राणा यांचं भाकीत. तर गद्दारांसोबत कसं जाणार, राऊतांचा सवाल. खासदार पार्थ पवारांच्या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत लॉबिंग. 13 जुलैचं पक्षाचं अंतर्गत पत्र झी 24 तास शहाती. पत्रानंतरच प्रफुल्ल पटेल तटकरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, सूत्रांची माहिती. केंद्रात फेरबदल झाल्यास फडणवीस दिल्लीत जाऊ शकतात, खासदार संजय राऊत यांचा दावा. तर आधी महाराष्ट्राची सेवा करणं महत्वाचं, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मतदार यादीत नाव नसल्यानं नागरिकत्व संपत नाही. नागरिकत्वाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्वाळा. निवडणूक आयोगाचे अधिकार मतदार यादीपुरते असल्याचंही केलं स्पष्ट. रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा. बांधकाम कंत्राटदार आत्महत्या प्रकरण. पोलिसांकडून धंगेकर पती पत्नीचा शोध सुरू. वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाची कुणाल कामराला नोटीस. वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना सरकारबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप. राज्यात बहुतांश जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट. हवामान विभागाकडून पावसाचा इशारा. अनेक जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठी भेटीमुळे हा प्रश्न पडतोय. मंगळवारी रात्री वर्षावर प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि जयंत पाटील यांची भेट झाल्याची चर्चा आहे. तर त्याचवेळी वर्षावर जयंत पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट झाल्याचं बोललं जातंय. या भेटीबाबतचं वृत्त नाकारलं असलं तरी या गाठीभेटींच्या विविध चर्चा रंगल्या आहेत. तर वर्षावरील भेटीनंतर देवगिरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची महत्वाची बैठक घेतली. तर बुधवारीच पार्थ पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाल्याची माहितीही समोर आली आहे. तर गुरुवारी जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानं या उलटसुलट चर्चा आता सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणालेत पाटील, पाहूयात. नगरविकास खात्याबाबत आणि माझ्या वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असं जयंत पाटलांनी म्हटलंय. नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचंही शिंदेंना सांगितल्याचं जयंत पाटील म्हणाले. शरद पवारांची एनडीए सोबत चर्चा सुरू असल्याचं मोठं विधान संजय शिरसाट यांनी केलंय. चर्चेतून काय निष्पन्न होतंय 8 दिवसात करणार असल्याचंही संजय शिरसाट म्हणाले. ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे, वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं? इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना. उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आवाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं. फ्री बर्ड्स है, मिलने दो. शरद पवार साहेब आता एनडीए बरोबर चर्चा करतात असं ऐकलंय. जयंत पाटील असेल, सुनील तटकरे असेल, हे वेगळ्या चर्चा करतात असं ऐकून आहे.
म्हणून या चर्चेचा जो काही सारांश आहे किंवा याच्यातून जे काही निघणार आहे ते काही 2-4-8 दिवसामध्ये मला वाटतं बाहेर यायला काही हरकत नाही. काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए आघाडीत सामील होणार आणि जयंत पाटील यांना राज्याचं अर्थमंत्रीपद मिळणार अशा चर्चांनी जोर धरलाय. त्या अनुषंगानं जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं या चर्चेला आणखीन बळकटी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केलंय. जयंत पाटील आणि शिंदे भेटीत राजकारण वाटत नाही असं तटकरेंनी म्हटलं. जयंत पाटील मुरब्बी राजकारणी असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले. 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले. दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात. त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही. एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे. हे बघा, एक साधारण लोकप्रतिनिधी जे असतात ना, ते आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमचे जे मायबाप महाराष्ट्राची आणि देशाची जनता आहे यांची कामं करण्यासाठी आम्ही निवडून येतो. त्याच्यामुळे अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं. आता आम्ही जातो, आम्ही फोटो काढतो, आम्ही ट्विट करतो. जर फोटो ट्विट केले नसते तर तुम्हाला कळलं असतं का आमची भेट झाली. राजकारणात अशक्य शक्य झालंय असं म्हणत आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केलाय. येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री बनतील तर राज्य सुनेत्रा पवार बघतील असा दावा रवी राणांनी केलाय. तसंच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही भविष्यात एकत्र दिसू शकतील असाही दावा रवी राणांनी केलाय. त्यांच्या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जे अशक्य आहे ते नेहमी राजकारणात शक्य झालेलं आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील. आणि पुढची भविष्यवाणीसुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील. त्यामुळं याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल. राणा फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य करणं काय फार योग्य नाही. ते खूप मोठे नेते आहेत. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल. अशा प्रकारचं चित्र दिसू शकते, कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे. राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे. राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे. म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात. हे सुद्धा भविष्यवाणी भविष्यातली आहे. शिवसेना एकच आहे ना. अमित शहाच्या गटाबरोबर आम्ही कशा करता जायचं? अमित शहाचा गट आहे. दोन्ही गट जे आहेत, अजित पवारांनी जो एक गट स्थापन केला तोही अमित शहाचा गट आहे. म्हणून ते त्यांना वारंवार जाऊन अमित शहाचं आदेश घ्यावा लागतो निर्णय घेताना. आता परवा सुद्धा ते त्यांच्या गटाचे लोक घेऊन चोरीचा माल घेऊन एकनाथ शिंदे गेले अमित शहाकडे. काय गरज काय? राष्ट्रसेवेसाठी फडणवीस दिल्लीत जाऊ शकतात. केंद्रात फेरबदल झाल्यास फडणवीस दिल्लीत. खासदार संजय राऊत यांचा दावा. संजय राऊतांच्या दाव्याला भाजपने प्रत्युत्तर दिलंय. आधी महाराष्ट्राची सेवा करणं महत्वाचं आहे असं नवनाथ बन म्हणाले.
की केंद्रामध्ये जर मोठे फेरबदल झाले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात. त्यांची सेवा केंद्र सरकार घेऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच एखादा वरिष्ठ मंत्री हा मुख्यमंत्री होईल. देवेंद्रजी फडणवीस राष्ट्राची सेवा करतायत, त्यापेक्षा महाराष्ट्राची सेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे. संजय राऊत, तुमची इच्छा असेल देवाभाऊंनी राष्ट्राची सेवा करावी, परंतु आधी महाराष्ट्राची सेवा करणं महत्त्वाचं आहे. 2.5 वर्ष महाराष्ट्राला सरकार असताना महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी केलं. त्यामुळे आधी महाराष्ट्राची प्रगती होऊ द्या. महाराष्ट्राचं देशात क्रमांक 1चं राज्य झालं की देवाभाऊ योग्य वेळी राष्ट्राची सेवा करण्यासाठी जातील. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात सुनील तटकरेंनी मोठं विधान केलंय. अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणासंदर्भात माहिती नसल्याचं म्हणणारे सुनील तटकरेंची चर्चा अखेरच्या टप्प्यात होती असं म्हटलंय. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजित पवारांची इच्छा होती असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. मात्र अजितदादांच्या निधनानंतर या मुद्द्याला पूर्णविराम दिल्याचंही सुळे यांनी सांगितलंय. स्वर्गीय अजितदादा असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती का? तर झाली होती. ती अखेरच्या टप्प्यात गेलेली होती. दादांचं दुर्दैवी निधन 28 जानेवारीला झालं नसतं तर कदाचित 15-20 फेब्रुवारीच्या आसपास याचा उल्लेख आदरणीय पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जो केला की 12-15 फेब्रुवारीची तारीख ठरली होती, कदाचित त्या तारखेला दादांच्या नियोजनाप्रमाणे विलिनीकरण होऊ शकलं असतं. पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर राजकीय समीकरण पूर्णपणाने बदललेलं आहे. माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सगळ्यांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती. पण अर्थातच त्या राष्ट्रवादी म्हणजे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती. पण आता तशी काही भावना त्या बाजूने येत नाहीये. त्याच्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या विषयाला आम्ही पूर्ण विराम दिला. ज्या दिवशी दादा गेला दिवशी त्या विषयाला जेव्हा कोणी आमच्यातले काही माननीय नेते बोलले आणि समोरच्यांनी सांगितलं की अशी घटना झालीच नाही, आम्हाला प्रचंड दुःख झालं आणि वेदना झाला. एक खासदारकीनंतर आता पार्थ पवारांच्या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. त्यासाठी एका पदाधिकाऱ्यांना भेट सुनेत्रा पवारांना शिफारस पत्र लिहिलंय. या पत्रात पार्थ पवार केंद्रात मंत्री का असावेत याबाबत 8 कारणंही दिली आहेत. या पत्रामुळेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे. पाहूयात राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे. पार्थ पवारांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी. मंत्रिपदासाठी पक्षात लॉबिंग, वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी. राष्ट्रवादीचं ते पत्र झी24 तासच्या हाती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि खासदार पार्थ पवार यांना केंद्रीय राजकारणात सक्रिय करण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्यात. मोदींच्या मंत्रिमंडळात पार्थ पवारांची वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादीत लॉबिंग सुरू झालंय. पक्षातल्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यानं सुनेत्रा पवारांना शिफारस पत्र दिलंय. या पत्रात त्यांनी पार्थ पवार केंद्रात मंत्री होणं का गरजेचं आहे याची 8 कारणं दिली आहेत. तरुण असे नेतृत्व म्हणून पार्थदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि सत्तेशिवाय शहाणपण नसतं. म्हणून मोदीजीच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्री म्हणून पार्थदादा पवार यांना त्या ठिकाणी पक्षाने संधी द्यावी अशी विनंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांच्याकडे 13 तारखेला दिलेल्या पत्रामध्ये केलेली आहे. कार्यकर्त्यांची भावना पार्थदादा पवार यांनी मंत्रिपद स्वीकारावं अशी असणं नैसर्गिक आहे. परंतु या संदर्भातला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो स्वतः पार्थदादा पवार यांनी घ्यायचा आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनींनी घ्यायचा आहे. वास्तविक मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश करायचा या संदर्भातला सर्वाधिकार हा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना असतो. आम्ही घटक पक्षीय नात्याने त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आम्हाला रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान या पत्रानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पत्रानंतरच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती आणि इथं या दोन्ही नेत्यांनी पार्थ पवारांची तक्रार केली अशी सूत्रांची माहिती आहे. नाही, मला नाही वाटत प्रफुल्ल पटेल साहेब किंवा तटकरे साहेब हे नाराज झाले असतील. माझं तर म्हणणं असं आहे की ते इतक्या मोठ्या मनाचे नेते आहेत की ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला, मी मगाशीच म्हटलं की ते सुद्धा या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देत. मला ते माहीत नाही, ते त्यांना विचारलं पाहिजे की ते नेमके कशामुळे मुख्यमंत्र्यांना भेटले. पण जोपर्यंत पक्षातली अंतर्गत माहिती माझ्याजवळ आहे, जी कालच्या दिवशी तटकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ते त्यांच्या काही कामांच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते, एवढंच त्याचा अर्थ आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्षावारीनंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवारांनीही मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केली. मला या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही. पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे, संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात. त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही. अगदी प्रशासकीय कामाबरोबर संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही. पार्थ पवार पण मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. मला माहित नाही ते कशासाठी भेटतात ते. अजितदादांच्या निधनापासून राष्ट्रवादीत दोन वेगवेगळे प्रवाह असल्याचं बोललं जात आहे. पटेल तटकरेंकडून पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही होत असतो. अशातच पक्षावरील पकड मजबूत करण्यासाठी पवार कुटुंबाकडनं प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रातील सूत्र पार्थ पवार यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती आहे. त्यात आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. मतदार यादीतून नाव वगळलं गेल्यानं नागरिकत्व संपत नाही, असा अत्यंत महत्त्वाचा आणि स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. पश्चिम बंगालमधील विशेष मतदार यादी पुनर्परीक्षणाशी संबंधित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांची मर्यादा अधोरेखित केली. नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसून त्याची भूमिका केवळ मतदार यादी तयार करणं, नियंत्रण ठेवणं आणि देखरेख करण्यापुरती मर्यादित असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. एखाद्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत समाविष्ट न करण्याचा निर्णय झाल्यास नागरिकत्वाबाबतचा अंतिम निर्णय संबंधित मंत्रालयाने कायद्यानुसार घ्यावा, असंही न्यायालयानं नमूद केलं. विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षणानंतर निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे नागरिकांमध्ये स्पष्टता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसंच नागरिकत्व आणि मतदार यादी या दोन स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया असल्याचंही न्यायालयानं अधोरेखित केलं आहे. केवळ मतदार यादीत नाव नसल्यानं नागरिकत्व संपत नाही. नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगाचे अधिकार मतदार यादीपुरतेच मर्यादित आहेत. मतदार यादीतून नाव वगळलं म्हणजे नागरिकत्व रद्द होत नाही. नागरिकत्वासाठी कायद्यानुसार स्वतंत्र प्रक्रिया आहे. पश्चिम बंगालमधील SIR प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाचं निरीक्षण. नागरिकत्वाचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नाही. अशा प्रकरणांचा निर्णय संबंधित प्राधिकरणाकडूनच होतो. कायदेशीर स्थितीबाबत कोणताही संभ्रम नसल्याचंही न्यायालयाकडून स्पष्ट. लाडक्या बहिणींची मोफत साडी योजना बंद करण्यात आली. एकनाथ शिंदेंची योजना आर्थिक चणचणीमुळे ठप्प झालेली आहे. वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय. रेशन कार्डवर दिवाळीत साडी दिली जात होती, पण आता ही योजना बंद करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता मोफत साडी योजनाही बंद करण्यात आली आहे. आर्थिक चणचणीमुळे मोफत साडी बंदचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. वस्त्रोद्योग विभागानं त्याबाबत शासन निर्णय सुद्धा काढलाय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्वाकांक्षी कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू केली होती. मात्र ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ही साडी दिवाळीत वितरित केली जात होती. योजनेसाठी वार्षिक 100 कोटी रुपयांची तरतूद केली जात होती. 2023, 2024 आणि 2025 अशी सलग 3 वर्ष साड्यांचं वितरण करण्यात आलं. यावर्षी योजना बंद झाल्यामुळे दिवाळीत साड्यांचं वितरण केलं जाणार नाही, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जून 2023 मध्ये ही योजना सुरू झाली.
अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबासाठी दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना होती. राज्यातील सुमारे 25 लाख महिलांना दिवाळीमध्ये या योजनेचा लाभ मिळायचा. 2023, 2024, 2025 मध्ये साड्यांचं वितरण केलं जायचं. सरकारकडून योजनेसाठी दरवर्षी 100 कोटींची तरतूद. राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्यानं योजना बंद करण्यात आली. सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतली जातात. साडी दिली, चोळी दिली, बहिणीला आमच्या 1,500 रुपये दिले. आता साडीची योजना बंद केली. आता एक दिवस हे जातील दरवाजात. त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय, खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कुठल्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या, निकृष्ट दर्जाच्या. एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस. पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत. राज्यात मान्सूनने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला. गेल्या 2 दिवसात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली असून पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट आहे? सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्हा. पावसाचा येलो अलर्ट इथे जारी करण्यात आलाय. त्याचबरोबर नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे. जालना जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडलाय. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. मंठा भागात कपाशीला शेतकरी तांब्यानं पाणी देऊन पीक वाचवण्याचा प्रयत्न करतायत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. मात्र त्यानंतर पावसानं मोठी दडी मारली असून सोयाबीन, कपाशीसह बाजरी पीक धोक्यात आलंय. त्यामुळे येत्या 8 दिवसात पाऊस पडला नाही, पिकं जळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पडावा किंवा सरकारनं पेरणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एक महिना होऊन सरकी लावून पाऊस नाही, काय नाही, सापका शिपका पाऊस पडलेला आहे. त्याच्यावर सरकी लागवड केलेली आम्ही आता काहीच नाही. आमची कापास जळायला लागली तर तांब्यानं आम्ही पाणी घालायलो. आमच्याकडे पाणी नाही, काय नाही. आमच्या पिकाची काय परिस्थिती, पाणी पाऊस नाही ना. कापस जळायला लागली तर पाणी नाही झाडायला. झोपेत नाही, काय नाही. कोल्हापुरातील सूरज साखरे गोळीबार प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. रफिक मुल्ला आणि शहबाज मुल्लाला अटक करण्यात आली आहे. जयसिंगपूर इथल्या अंकली पूल परिसरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. सुपारी देऊन साखरेवर गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं आहे. या घटनेचा गांभीर्य पाहता याच्यामधील आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करण्यासाठी याच्यासाठी तात्काळ आम्ही वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून त्या टीम्स ऍक्टिव्हेट केल्या होत्या आणि 24 तासाच्या आत आम्ही हा गुन्हा उघड करून याच्यातील 2 आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून या हल्ल्यामध्ये जखमी झालेला सूरज साखरे आणि जे आरोपी अटक आहेत यांच्याकडून याच्याबद्दल आम्ही डिटेल तपास करत आहोत. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार.
MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.